आज दिनांक 4 एप्रिल 2022, आजचा वार सोमवार। आज प्रज्ञा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था या माध्यमातून शालेय पोषण आहार खिचडी चालू झालेली आहे। हार्दिक स्वागत त्या प्रज्ञा संस्थेचं। आणि या एप्रिलमध्ये आमच्या सेविका आहेत बालवाडीच्या लक्ष्मी तुकाराम धडके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं माझी काही हरकत नाही, मी मुलांना 3 ते 3:30 या वेळेत त्यांना खिचडी वाटण्यात येईल। अशा पद्धतीने पहिली आमच्या बालवाडी शिक्षिका लता कावळे मॅडम यांची आम्ही परवानगी घेतली, कारण त्यांच्या कर्मचाऱ्याला वाढण्याची अनुमती त्या देतील का, तर त्यांनी दिलेली आहे। खूप छान। आजपासून विद्यार्थी बालवाडीशी नाही आहेत, त्यामुळं ते आपल्या राहिलेल्या कामासाठी शाळेमध्ये उपस्थित राहतात। तर त्याच वेळेला आता बालवाडी विद्यार्थी असल्यामुळं सेविकासुद्धा उपलब्ध आहेत। त्या पद्धतीने बाळांनो, तुम्हाला भूक लागली तुम्ही डबा खाऊ शकता, खिचडी खाऊ शकता, अजून पाहिजे अजून घेऊ शकता। अशा पद्धतीची ही खिचडी आहे। दररोज तुम्हाला वेगवेगळ्या कडधान्याचं हे पण मिळणार आहे शालेय पोषण आहार। तर खूप छान पद्धतीने तुम्ही डबा खाऊन घ्या, डबल घेतली तरी चालेल। खूप छान। बघा प्रत्येक विद्यार्थी आपला खिचडी खातोय। लता मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं। सेविका मॅडमला, बालवाडीतल्या विद्यार्थ्या। मॅडम तुमचं नाव लक्ष्मी तुकाराम धडके आहे। मी आपल्या चॅनलवर आपलं हे सांगणं आहे की विद्यार्थ्यांना वाढण्याला तुम्हाला काही अडचण नाही ना? खूप छान, धन्यवाद। आता बालवाडीची विद्यार्थी नाही आहे, तुमची उपस्थिती 3 ते 3:30 असली तरी हरकत नाही आहे, पण त्या वेळेत तुम्ही वाढा जोपर्यंत बदली सुटी संपत नाही। एखाद्याला अजून पाहिजे असेल तर किमान अर्धा तास तरी तुम्ही थांबण्याचं सहकार्य करा। आणि मग त्यानंतर जे काही शालेय पोषण आहारातर्फे काय मानधन जे असेल ते मात्र तुम्हाला देण्यात येईल, त्याची काही काळजी नाही। मी फक्त तुम्हाला खात्री देऊ शकतो की ते मिळणार, फक्त ते 4 दिवस पुढे मागे त्याची मी काही वेळेचं बंधन नाही आहे, पण ते होऊ शकतं। खूप खूप धन्यवाद। ज्याला खिचडी पाहिजे असेल त्यांनी परत घ्यावी। पुन्हा एकदा लता मॅडम खूप खूप धन्यवाद। तुम्हाला काय सांगायचं आहे का, जरा सांगा। खूप छान आहे। हां जरा वा बोला। हां आता लता मॅडमचा आपण 2 शब्द ऐकूया जरा। मुलांना डबा काहीतरी वेळेवर भोजन मिळतं, ते भेटत समाधान। काही काही मुलं असेच बिन डब्याची बसायची। हां खूप छान। आणि आता जे घरी राहिलेली मुलं आहेत त्यांना सांगा खिचडी भेटते, पोटभर खायचं, पाणी भरपूर आहे, अभ्यास करायचा। या महिन्यात आपले उपचारात्मक म्हणजे शाळापूर्व तयारीचा काही अभ्यासक्रम आहे, छंद वर्ग आहेत, शिवाय सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची परीक्षा आहे। तर अशा पद्धतीनं खूप छान व्यवस्था झालेली आहे। खूप खूप धन्यवाद। आणि अशा पद्धतीनं हे शालेय पोषण आहाराचा हा डबा आहे।